नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियान या घटकावर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पोषण अभियानाची घोषणा ही कोणत्या मंत्रालयाने केली आहे? महिला भगिनींनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला, कारण तुमचा पहा एक प्रकारचा सराव होत जाईल। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, महिला आणि बाल विकास मंत्रालय। तर पोषण अभियानाची घोषणा ही महिला आणि बाल विकास या मंत्रालयाने केली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा हा केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2, 2022 या वर्षी पहा आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा हा सुरू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मध्यान्ह भोजन कार्यक्रम। तर मध्यान्ह भोजन कार्यक्रम हे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नाव करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा पोषण भी पढ़ाई भी, दुसरा आहे आदिवासी पारंपरिक प्रादेशिक व स्थानिक आहार पद्धती पोषण विषयक संवेदनशीलता, तिसरा आहे पहा गरोदर महिलांचे आरोग्य व अर्भक व लहान मुलांचे आहार पद्धती या तिन्ही थीमा आहेत। तर हे तिन्ही थीमा 2024च्या पोषण पंधरवड्याच्या थीमा आहेत। प्रश्न क्रमांक 5, पोषण अभियानाअंतर्गत कोणता महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पोषण अभियानाअंतर्गत सप्टेंबर कोणता महिना आहे? तर तो सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, राजमाता जिजाऊ मिशन या अभियानाला डॅशचे अर्थसहाय्य मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा युनिसेफ। तर राजमाता जिजाऊ मिशन या अभियानाला युनिसेफचे अर्थसहाय्य मिळते। प्रश्न क्रमांक 7, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2022 या वर्षी सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 8, सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय पोषण अभियान। तर राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेचे सही पोषण देश रोशन हे घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती योजना ही अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना। तर पहा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही योजना अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्या गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता राहतात तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा जंतनाशक औषध, आयर्नच्या गोळ्या आणि TTचे इंजेक्शन हे तिन्ही सेवा या सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना या तिन्ही ज्या सेवा आहेत तर ते पुरवल्या जातात।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी पहा आपलं महाराष्ट्र हे राज्य प्रथम स्थानी होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते ICDSचे मुख्य फोकस क्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा बालविकास. तर बालविकास हे ICDSचे मुख्य फोकस क्षेत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 9 मार्च ते 23 मार्च 2024 या दिवशी पहा 6वा पोषण पंधरवडा आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 14, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा आयर्न सिरप, जंतनाशक औषध आणि लसीकरण. दुसरा आहे पहा ORS व झिंकच्या गोळ्या. तिसरा आहे जीवनसत्व अ सिरप. या सेवा पहा अंगणवाडी सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना या तिन्ही सेवा या पुरवल्या जातात. प्रश्न क्रमांक 15 पहा गर्भवती महिलांसाठी ICDSमध्ये कोणती सुविधा उपलब्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रसूतीपूर्व तपासणी. तर गर्भवती महिलांसाठी ICDSमध्ये प्रसूतीपूर्व तपासणी ही सुविधा उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 16, डॅश हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया आणि स्तनदामाता हे पहा पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 17, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 500. तर पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना पहा 500 उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो. प्रश्न क्रमांक 18, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट आपल्याला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे. दुसरा आहे माता मृत्यू व बालमृत्यू रोखणे. आणि तिसरा आहे पहा स्त्रियांमधील अनिमियाचे प्रमाण कमी करणे. हे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 19, नुकताच ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅक ॲपला मिळालेला आहे. हे ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा राष्ट्रीय पोषण अभियान. तर नुकताच ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पहा पोषण ट्रॅक ॲपला मिळालेला आहे. तर हे ॲप राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेसाठी सुरू करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 20, मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 2008. तर मध्यान्ह भोजन योजनेमध्ये पहा 2008 या वर्षापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे पोषण अभियान, दुसरा आहे किशोरवयीन मुलीसाठी योजना आणि तिसरा आहे अंगणवाडी सेवा. तर या तिन्ही योजनेचा समावेश पहा सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणती प्राथमिक आरोग्य सेवा ही ICDSद्वारे प्रदान केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण.
तर लसीकरण हे पहा प्राथमिक आरोग्य सेवा ICDS-द्वारे प्रदान केली जाते. प्रश्न क्रमांक 23. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 800. तर पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना पहा 800 उष्मांकयुक्त आहार हा पुरवला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कुपोषण समस्या कमी करणे. हे पहा राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे उद्दिष्ट आहे. कोणतं उद्दिष्ट आहे? तर ते कुपोषण समस्या कमी करणे हे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या दिवसापासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट सन 1995 या दिवसापासून पहा शालेय पोषण आहार ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके हे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालके हे पहा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती योजना ही जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोषण अभियान. तर पोषण अभियान ही जी योजना आहे तर ही योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 2024च्या 7व्या पोषण महिन्यामध्ये कोणत्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा अनिमियाचे प्रतिबंध, दुसरा आहे तंत्रज्ञान चलित उपाययोजना आणि तिसरा आहे पहा सशक्त लोक चळवळ. या तिन्ही विषयांवरती लक्ष केंद्रित हे 2024च्या 7व्या पोषण महिन्यामध्ये करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 29. शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळ म्हणजेच THR शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2005. तर शालेय पोषण योजनेमध्ये पहा 2005 या वर्षापासून कोरडा तांदूळ म्हणजेच THR हा शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते. प्रश्न क्रमांक 30. पोषण अभियानाचे उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पोषण अभियानाचे उद्दिष्ट हे बालक व महिलांमधील कुपोषण कमी करणे हे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता ICDS कार्यक्रमाचा घटक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्यान्ह भोजन योजना हा ICDS कार्यक्रमाचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 32. ICDS या योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना लाभ मिळवून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 6 वर्षाखालील. तर ICDS या योजनेअंतर्गत 6 वर्षाखालील वयोगटातील मुलांना पहा लाभ मिळवून दिला जातो. प्रश्न क्रमांक 33. ICDSमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा ICDSमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य हे शिक्षण देणे, पोषण पुरवणे आणि आरोग्याची तपासणी करणे हे कार्य आहे.